करताना 3, 5 अशा गोष्टींमध्ये स्टाईल करायचं. म्हणजे जर सपोज तुम्ही जीन्स आणि टी शर्ट घातलाय तर एखादा बेल्ट ऍड करायचा. टी शर्ट घातलाय, जीन्स घातलीये, बेल्ट सुद्धा घातलाय, तर एखादी बॅग आणि ऍक्सेसरीज मधला एखादा नेकपीस म्हणा किंवा काय, तर ते ऍड करायचं. म्हणजे कधी पण स्टायलिंग करताना तुमचे पीसेस हे 3, 5, 7 असे असले पाहिजे. सो चौथा पॉइंट, कधीही कुठेही जाताना छान बेसिक हेअरस्टाईल नसेल तर बेसिक कोम केलेले हेअर्स करून जा. कारण की एखाद्या बेसिक 2-3 हेअरस्टाईल जरी शिकून घेतल्या तरी तुमची पर्सनॅलिटी खूप छान दिसायला लागते. सो पाचवी गोष्ट म्हणजे नेल्स. असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच नेल आर्ट केलं पाहिजे किंवा नेल जेल केलं पाहिजे. जे काही आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण तुमच्याकडून तेवढं होत नसेल, मेंटेन होत नसेल, तर तुम्ही बेसिक घरात आहे ती छान सटल एखादी नेल पेंट जी तुमचे नख तुमचं तुम्हालाच छान वाटेल अशी ठेवू शकता. जर तुम्हाला नेल पेंट नसेल ऍड करायचं तरी नख एकदम स्वच्छ पाहिजे, नखांमध्ये घाण नको. एखाद्या ऑइल गोष्टींनी तुम्ही तुमचा लुक एकदम प्रेझेंटेबल करू शकता.